संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी 300 आपदा मित्र। चंद्रपूर जिल्ह्याला पुराचा इतिहास आहे। येत्या पावसाळ्यात खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांच्या सूचनेनुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चंद्रपूर व राज्य आपत्ती प्रतिसाद दल एसडीआरएफ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पूरप्रवण क्षेत्रातील तालुक्यात मान्सून पूर्वतयारीचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं। पहिल्या टप्प्यात वरोरा, भद्रावती, राजुरा, कोरपणा आणि जिवती या तालुक्यातील पूरप्रवण भागातील ग्रामस्तरावर तसंच तालुका स्तरावर असणाऱ्या लोकांचं प्रशिक्षण पूर्ण झालं आहे। या प्रशिक्षणासाठी त्या तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी उपस्थित होते। यावेळी जिल्ह्यातील आणि तालुक्यातील तसंच त्या भागात राहणाऱ्या आपदा मित्रांनाही प्रशिक्षण देण्यात आलं। सदर प्रशिक्षणासाठी नागपूर येथील राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दल एसडीआरएफ दलाचे पोलीस निरीक्षक डीजी दाते यांच्यासह 13 लोकांची टीम, राजुराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, तालुक्यातील प्रशिक्षणाच्या ठिकाणी संबंधित तहसीलदार योगेश कवटकर, अनिकेत सोनवणे, प्रकाश भेटकर तसंच जिल्हा आपत्ती अधिकारी सलीम शेख उपस्थित होते। तयारी बघूयात आपण। पूरप्रवण भागात अशा प्रकारचे प्रशिक्षण राबवण्याचा आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी दिलं होतं। तसंच निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांच्या निर्देशान्वये सदरील प्रशिक्षणाच्या ठिकाणी तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्तरावरील पट्टीचे पोहणारे तसंच ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना बोलवून प्रशिक्षण देण्याचा निर्देश देण्यात आला होता। यावेळी जिल्ह्यातील विविध तालुक्यांना रबर बोट व शोध व बचाव पथकासाठी लागणारे बचाव साहित्य वितरित करण्यात आलं। जिल्ह्यामध्ये सध्या विविध ठिकाणी 28 बोट तैनात आहेत। त्यामध्ये रबर बोट व तसंच एसडीपी बोटचा समावेश आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पोलीस विभाग व इतर विभागातील प्रशिक्षित शोध व बचाव दल तैनात असून त्यामध्ये प्रशिक्षित बोट चालक व आपत्ती शोध अनुकर्ते शामिल आहेत। त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये 300 आपदा मित्र हे त्यांच्या मदतीसाठी प्रशिक्षण देऊन तयार आहेत। या बाबींचं मिळालेलं प्रशिक्षण आपण ते बघूयात। या प्रशिक्षणामध्ये बोट चालवणं, बोटवर कशा प्रकारे लोकांना रेस्क्यू ऑपरेशन केलं जातं त्याबद्दलची संपूर्ण माहिती, तसंच टाकाऊ वस्तूपासून म्हणजेच इम्प्रोवाइज फ्लोटिंग डिव्हाइसेसच्या वापरापासून पुरामध्ये अडकल्यानंतर आपला जीव कसं वाचवायचं व पूर परिस्थितीमध्ये मदत मिळेपर्यंत जीव कसं वाचवायचं याबद्दलचं प्रशिक्षण त्या ठिकाणी देण्यात आलं आहे। शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट।